आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर रेसिपी। चला तर मग तयारी करूयात। इथे 2 कांदे आहेत, ते बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला। एक टोमॅटो आहे, लसूण आहेत 10-12 पाकळ्या, अद्रक आहे आपल्याकडे। चला कांदे बारीक कट करून घेऊ। कांदे आपण बारीक बारीक कट करून घेऊ। हे 2 कांदे बारीक कट करून घेतले आहे आपण। एक टोमॅटो पण बारीक कट करून घेऊ, बारीक कापूया। हे अद्रक लसूण आहे, हे आपण बारीक करून घेऊ ठेचून। अशा प्रकारे बारीक ठेचून घ्यायचं आहे। 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा मीठ चवीनुसार। कुकर घेऊया, गॅस चालू करून कुकर मध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल तापलं आहे आता आपला, त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू, जिरा टाकू, राई टाकू, कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला परतून घेऊया। कांदा आपला चांगला परतलेला आहे। आता त्यामध्ये टोमॅटो टाकूया, पेस्ट टाकूया, हे चांगली परतून घेऊया। त्यामध्ये मसाले टाकून घेऊ। मसाले टाकून थोडं पाणी टाकून घेऊ त्यामध्ये। बघू शकता तुम्ही की हे मसाले एकजीव झालेले आहेत। आता यामध्ये आपण अख्खा मसूर भिजलेला टाकून घेऊया। आता या 2 ग्लास पाणी टाकूया। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ। आता आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे। पाहू शकता मस्त असा तयार झालेला आहे। आता आपण प्लेट मध्ये सर्व करून घेऊया। बघू शकता तुम्ही मस्त असा टेस्टी असा झालेला आहे। अख्खा मसूर रेसिपी झालेली आहे आपली तयार। पाहू शकता गार्निशिंग साठी याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ।